तर मंडळी सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मंडळी आता मी निघालो आहे वाळकेश्वर मंदिराला जाण्यासाठी, कारण आज आहे तिकडे चंपाषष्ठीचा कार्यक्रम आणि तिथे कसं काय कार्यक्रम असणार आहे आणि देवाचं दर्शन तुम्हाला तर होणारच आहे या व्हिडिओमध्ये. तर चला तर आपण तिकडे जाऊया. आणि मंडळी तुझं सर्वांचं स्वागत आहे आणि मी हरीश तुम्हाला घेऊन चाललो आहे वाळकेश्वर मंदिराकडे. चला तर मुंबईतलं हे सुप्रसिद्ध असं हे खंडोबा देवाचं मंदिर आहे आणि चंपाषष्ठीचा उत्सव तिथे खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मंडळी आता आपण चाललो आहोत मरीन लाईन्सच्या या रस्त्याने. सध्या तरी मी आता बघू चर्चगेटच्या बाजूने आलो आहे आणि तुम्ही समोर बघू शकता सकाळचे लोक व्यायाम करायला आले, काही लोक फिरायला आले, कोणाला सुट्टी आहे पण चाललो आहे दर्शनासाठी, काही लोक सायकलिंग करतात आहे. अशा प्रकारे इकडे खूप सुंदर असं हे दृश्य असतं आणि ते बघण्याकरता लोक सकाळचे येतात आणि सूर्य उगवलेला आहे सध्या. इकडे त्या बाजूलाच हे मंदिर आहे वाळकेश्वर इथे. आणि ते नक्की तुम्हाला कसं पोचायचं हे कोणाकोणाला जर माहीत नसेल तर तुम्ही जर का चर्चगेट स्टेशनवरती याचा ज्या रस्त्यावरती मी आहे तिकडेच पाठीमागे चर्चगेट स्टेशन आहे, तिकडनं तुम्ही बस पकडून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. या ठिकाणावरून 108 नंबर परत 106 नंबर अशा काही बस आहेत. म्हणजे विटीवरून कोण येत असेल तर 103 नंबर आहे त्यांच्यासाठी. आणि गिरगावमधून पकडली गिरगाववाल्यांसाठी 103 नंबर असे ती गिरगावमधून होऊन वाळकेश्वरकडे पोहोचते. अशा प्रकारे या 3 बस आहेत आणि 105 नंबरसुद्धा बस आहे. तिचा रूट माहीत नाही पण ती 105 नंबर तिथे येते. अशा प्रकारे काही बस आहेत तर जेणेकरून तुम्ही इथपर्यंत वाळकेश्वर मंदिरापर्यंत पोहोचू शकता. चला तर माझा सिग्नल सुटला आहे. चला तर हळूहळू आपण या मंदिराकडे जाण्यासाठी मार्गस्थ होऊया. तर मंडळी सकाळची ही वेळ मरीन लाईन्सच्या इथून आपण मार्गस्थ होत आहोत वाळकेश्वरच्या खंडोबा देवाच्या मंदिराकडे. आणि इथून तुम्हाला कोस्टल रोड म्हणजे पाण्याखालूनचा जो रस्ता आहे त्यासाठी जाण्याचा हा गेट तुम्हाला दिसत आहे. मरीन लाईन्सकडे आपण आता पोचलो आहोत. तर हळूहळू हे काही सायकलिस्ट प्रोफेशनल सायकलिस्ट मला तिथे दिसले. त्यासोबतच आता पुढे आपण जसं मार्गस्थ होतो आहे त्यामुळे आता गिरगाव चौपाटी जिथे आपलं गणपती बाप्पांचे सर्व गणपती बाप्पांचे विसर्जन होतात तिथे आपण आता पोचलेलो आहोत. तर हा सिग्नल ओलांडून आपण हळूहळू आता पुढे निघालो आहोत. त्यानंतर इकडनं स्ट्रेट तुम्हाला जायचं आहे. 1-2 सिग्नल लागतील आणि ते सिग्नलला काही राईट लेफ्ट वगैरे तुम्ही काही करू नका. सरळ मला निघायचं आहे पुढे. आणि चला तर तुम्हाला मी पुढे सांगतो कसं जायचं. तर मंडळी हे बघा आता हा दुसरा सिग्नल आहे आणि तो मागे एक सिग्नल होता. त्यानंतर मग इथे तुम्हाला माझ्या राईट साईडला विल्सन कॉलेज दिसत आहे आणि विल्सन कॉलेजच्याच समोरचा जो रस्ता आहे या रस्त्याने तुम्हाला सरळ जायचं आहे. तुम्ही राईट जरासुद्धा घेऊ नका. आपण या रस्ता आता तुम्ही आता जिकडे मी वळालोय ना मंडळी या रस्त्याने तुम्हाला वर जायचं आहे. मंडळी तुम्हाला इकडून दिसत आहे खूप सुंदर असं हे गिरगाव चौपाटी तुम्हाला दिसते तिकडे. आणि इकडे पुढे वाळकेश्वरचा तिकडचा जो समुद्र तो दिसत आहे. तर मंडळी तुम्ही आता जो बघितला माझ्या पाठीमागे वाळकेश्वर ला जाण्यासाठी हा जो रस्ता मी ह्या रस्त्याने आलो वरती या रस्त्याने आलो आणि हा पाठीमागे तुम्हाला इथे गिरगाव चौपाटी दिसत आहे आणि या साईडला या दिशेला वरती गेला तर तुम्हाला वाळकेश्वर येतं.
तर आपण चाललो आहोत वाळकेश्वर मंदिराकडे. तर मी आधी म्हटलं हा रस्त्यानेच तुम्ही येणं गरजेचं आहे, कारण तुम्ही दुसरा रस्त्याने आला तर तुम्ही खूप चुकाल. हा सरळ शेतपाचा हा रस्ता आहे. हे बघा आता सध्या तरी समुद्राला ओटी आलेली आहे. 12 वाजता भरती येते, परत संध्याकाळी ओटी येते 4-5 साडेसातच्या दरम्यान. चला आता आपण निघूया, जास्त टाइमपास न करता आपण तिकडे पोहोचू. चला ती बस आहे ना तुम्हाला 108 नंबर आता गेली बघा. येल्लो कलरची बस असते. कधी कधी म्हणजे दुसऱ्याचे पण असतात मोस्ट ऑफ, पण आता सध्या तरी येल्लो कलरवाल्या ज्या बस आहेत ते 108 नंबरच्या असतात. आणि त्या बसने तुम्ही इकडे वरती येऊ शकता. या बस तुम्हाला CST वरून पण भेटतात यायला, कारण ही जी बस आहे आता ही रिटर्न CST ला जाणार आहे. इकडनं रिगल वरून तिथे आता खाली उतरणार, चर्चगेटला जाणार आणि चर्चगेट वरून रिगल वरून मग ती वळून मग लायन गेटच्या रस्त्याने CST ला जाणार, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणार. तर अशा काही ह्या बस तुम्ही पकडून इथे येऊ शकता चौपाटी. आता हे राजभवन ज्या माझ्या राईट साईडला तुम्ही राईट साईडला नाही लेफ्ट साईडला जे तुम्ही माझ्या बॅरिकेड्स वगैरे बघता त्यांना हे राजभवन आहे. तर बघू शकता तुम्ही बरीच प्रमाणात गर्दी आहे इथे. आणि आपण आता मंदिराकडे पोहोचलो आहे. तर मंडळी मंदिराबाहेर असे जन्मोत्सव म्हणजे खंडोबा देवाचा जन्मोत्सव म्हणून संपत अशी साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे. तर असे बॅनर्स वगैरे लागले आहेत आणि गर्दी तुम्ही बघू शकता, हळूहळू गर्दी ते येत राहिलेली आहे. मंडळी आपण आता ताट घेऊया. मंडळी आपण आता ताट घेतलंय, म्हणजे तळी भरण्यासाठी आपण घेतलंय आणि आता चाललो आहोत आपण आता दर्शनासाठी. अशी रांग आहे. सदानंदाचा एक कोटी दांगमल्या दांगमल्या अंबाबाईचा उदयवणार महाराज की सानंदाचा एक सदानंदाचा एक कोटी दांगमल्या दांगमल्या अंबाबाईचा महाराज की सानंदाचा. जय मल्हार. मंडई कसं आता आपलं दर्शन झालेलं आहे, खूप सुंदर असं दर्शन झालं. आणि त्यानंतर मग इकडे रात्रीचा जो आहे जागरण सोहळा असतो. जागरण सोहळा म्हणजे खूपच रात्री असतो, 12-1 नंतर तो सुरू होतो. रात्रीचा 11-12 नंतर तो दुपारी नाही म्हणजे सकाळी 3:30-4 पर्यंत तो चालतो. नंतर मग नंगर तोडतात आणि नंगर तोडून झाल्यामुळे देवाचं लग्न लागतं. ते खूप पहाटे होतं. ॲक्च्युली ते दाखवू शकत नाही, कारण इथे पोचणं जरा एवढा पहाटे येऊ शकत नाही मी. आणि मला दुसऱ्या दिवशी दुसरीकडे कुठेतरी एक नवीन ब्लॉग करण्यासाठी जायचं आहे. तर आता हा ब्लॉग मी इथेच संपवतो. आता सध्या मी चाललो आहे कामावरती, तर आता मी इथे संपवतो हा व्हिडिओ आणि भेटू तुम्हाला पुढच्या एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.